एकूणच हे प्रकरणाला उत्तर देताना शिवसेनेची स्ट्रॅटेजी चुकली आहे का? एकूणच कविताजी एक प्रश्न एकदा स्पष्ट आहे की ही कारवाई कोणी साताऱ्यातल्या पोलिसांनी केलेली नाही. परफेक्ट. ही कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. त्याच्यामुळे मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सगळी केली आहे. म्हणजे आपण त्याच्यात राजकारण वगैरे पुढे बघूया. पण ज्या वेळेला पोलीस कारवाई करतात त्यावेळेला त्या संदर्भातला एकूणच धागेदोरे जे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी यांचे काय संबंध येतात का, ही सगळी यंत्रणाची तपासण्याचं काम जे आहेत मुंबई पोलीस करत असतात. कारण मुंबई पोलिसांचा ड्रग्ज सेल जो आहे तो एकदा तल्लक आहे की त्यांना कुठल्याही ड्रग्जच्या संदर्भात जर माहिती असेल, मग ते दुबई असेल किंवा पाकिस्तान असेल, या देशामध्ये ड्रग्ज जातात तिथून येतात या संदर्भातली माहिती इतर कुठलेही पोलीस देऊ शकत नाही. जी माहिती मुंबईच्या पोलिसांकडे असते, मुंबईच्या सेलकडे असते, तशा पद्धतीची यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. आणि जेव्हा मुंबई पोलिसांनी ही छापा टाकला त्यावेळेला याच्यातली म्हणजे स्पष्टता जी क्लिअर झाली होती की हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे आणि मोठ्या संख्येने ड्रग्ज तिथे उतरत आहेत हे स्पष्ट झाल्यामुळेच पोलिसांनी कारवाई केली. पोलीस जेव्हा कारवाई करतात तेव्हा राजकारण वगैरे सगळे पाहत जरी असले तरीही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे प्रकरण ड्रग्ज आहे, आंतरराष्ट्रीय ड्रग्जशी संबंधित आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना खोकला करण्याचं हे जे काही कारस्थान जे आहे ते होऊ नये यासाठी पोलीस प्रामाणिकपणे प्रयत्न केला, जरी त्यांच्यावर किती दबाव आला तरी. आता हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांच्या बंधूंशी जरी असलं तरी ते बंधू म्हणून त्यांनी पाहिलेलं नाही, हे ड्रग्ज म्हणून आहे. महाराष्ट्राला पोखरण्याचं जे कारस्थान जे आहे ते शोधण्याचं काम पोलिसांनी उत्तमरित्या केलंय. त्याच्यामुळे ही पोलिसांची कारवाई हे काय राजकारण नाहीये. सुषमा अंधारे जरी काय बोलत असल्या तरी शिवसेना म्हणून बोलत नाहीये, ही परिस्थिती जी लक्षात घेते. इव्हन त्यांना अर्थात त्याचा फायदा होईल, पण असं जरी ठरलं तरी ही प्रकरण जे आहे हे महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तरुणांना बिघडवण्याच्या दृष्टीने घातक असल्यामुळे त्याच्याकडे प्रत्येक माणसाने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे राजकारण म्हणून याच्याकडे पाहण्याचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं. बर, शिवसेनेचे अरुण सावंत प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. बर, काय तुमच्या पक्षाची आता भूमिका आहे या सगळ्या बाबतीत? कारण वारंवार एकनाथ शिंदेच्या भावावर आरोप केले जातात. अर्थात हे आरोप काही त्यांनीच काही